नमस्कार मित्रांनो, शेती आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हे पहा, ऊस लागवड करून करीब 2 महिने करीब झाले आहे. बघा ऊस लावण्यात आला आहे. ते तिकडे बघा आपलं शेड आहे. शेडचा ह्या बारीस भरपूर मोठा फायदा झालेला आहे मित्रांनो. तुम्हाला मी बिल टाकन जर तुम्ही कॉमेंट केला तर, नाहीतर काय करायचं. हे शेड आहे, 2 शेडचं बिल आलेलं आहे मस्तपैकी. आता आणखीन लगेच नगदीच काही दिवसातच पक्षी पडणार आहे मित्रांनो. असंच काय तर तुम्ही पण छोटा मोठा एक बिझनेस करा, ताकी शेतीला जोडधंदा होईल आणि खत आणायची गरज लागणार नाही. तिथंच खत बनतो शेडमध्ये आणि ही ऊसाला पडणार. ऊस आणखीन आपला पहा इकडल्या बाजूला पण लावणार आहे आपण. हे सगळं रान लावायचं ऊस पुढं. आता ही स्प्रिंकलर जोडलं आहे. तकरीबन बरेच दिवस झाले रान एकदम असं कोरडं झालं आहे. ऊस लावून कोरडं पडल्यामुळं थोडं पाणी लावण्याचा प्रयत्न आज सोडायचे पाणी. प्रयत्न काय सोडणारच आहे आज. बघा असं दाट वाट ऊस वापलेला आहे. लई दिवस झाला ऊस नव्हता ना, त्याच्यामुळं चांगलं आहे. बिल तकरीबन बरंच काही निघालेलं आहे मित्रांनो. बरं परवडते, करावं लागते. पण बंद ठेवलं ना काही होत नाही. मग असं आहे. पहा आता आणखीन काय सांगू तुम्हाला. व्हिडिओ आवडत असेल तर कॉमेंट करा, सांगा बाबा व्हिडिओ आवडतात, मी आणखीन व्हिडिओ बनवेन. हे बघा ऊस किती छान प्रकारे असं ऊस आला आहे. थोडं झूम करून लावतो. पहा दाट वाट ऊस लावला आला आहे मित्रांनो. हो ही असं मस्त प्रकारे ऊस आला आहे. पहा मेहनत केलं हो भरपूर, त्यामुळं शेडचं बी चांगलंच उत्पन्न झालं आहे मित्रांनो. गेल्या वर्षी पण झालं होतं, पण थोडंसं कमी आलं होतं. ह्या वर्षी थोडं जास्त आलं आहे. जास्त म्हणजे किती सांगायला काही सांगत नसतं ना कोणी आपलं उत्पन्न काय काय नाही. जर तुम्ही सांगा म्हणलं तर मी सांगन, काही हरकत नाही आपल्याला. काय तुम्ही बी काहीतरी असा बिझनेस करावं हीच माझं म्हणणं असतं मित्रांनो. चला मग ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.